ज्येष्ठांच्या आहाराविषयी बघितल्यानंतर त्यांच्या आहाराबाबतच्या काही महत्त्वाच्या बाबी ज्याकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं असतं. या स्टेजमध्ये भूक मंदावते तेव्हा दर 3 ते 4 तासांनी काहीतरी खावं, आठवणीने खाल्ल्या जावं. शक्यतोवर घरचंच जेवण घ्यावं, नैसर्गिक जेवण घेण्याचा प्रयत्न करावा. आणि पाण्याचं म्हणाल तर पाणी पिण्याचं विसरायला होतं. तहान हे सेन्सेशन कमी होतं म्हणून पाणी प्यावंसं वाटत नाही. अशा वेळी पाणी जवळ भरून ठेवावं आणि दिवसभराचा पाण्याचा कोटा संपवावा. या वयात नेचर गिफ्ट मिळते ते म्हणजे विस्मरण. विसरायला होतं. मेडिसिनच्या बाबत हीच गोष्ट घडते की औषध घ्यायला विसरतात किंवा कधीकधी डबल डोस होतो. अशा वेळी डे टू डे मेडिसिन हे सेपरेट करून ठेवावं. डेट आणि वेळही लिहून ठेवावी म्हणजे ही गडबड होण्याची शक्यता कमी होते. घरातून बाहेर पडताना ओळखपत्र बरोबर ठेवावे, ज्यावर पत्ता आणि काही डिटेल्स लिहून ठेवावे. जर डायबिटीस असेल तर कायम खिशात स्वीट किंवा चॉकलेट्स बरोबर ठेवावेत. चक्कर येणे किंवा हायपोग्लायसिमिया ही कंडिशन टाळता येणे शक्य होते. आणि या वयात आणखी एक मिळणारी गिफ्ट म्हणजे संवेदना कमी होतात. अशा वेळी शूज किंवा चप्पल वरचेवर बदलाव्यात म्हणजेच जखमा होणार नाहीत किंवा जखमा भरून न येण्याची कंडिशन आढळणार नाही. तर अशाच माहितीसह आपण पुन्हा भेटतोय एक पाऊल आरोग्याकडे. धन्यवाद.